नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत या ठिकाणी प्रिव्हियस इयर क्वेश्चन, जे की मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये वारंवार विचारले जातात. तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. पहा मित्रांनो, हे जे काही प्रश्न असणार आहेत, हे प्रश्न आहेत मित्रांनो, पहा या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत विस्तार अधिकारी म्हणजेच मित्रांनो जिल्हा परिषदमध्ये विचारलेले प्रश्न आहेत. त्याच्यानंतर काही TCSने घेतलेली मित्रांनो परीक्षा आहेत, त्यामध्ये विचारलेले प्रश्न आहेत. पोलीस भरतीमध्ये सुद्धा विचारलेले प्रश्न आहेत. म्हणजे संपूर्ण मिक्स प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेले आहेत मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ जे असणार आहे महत्त्वाचा असणार आहे. महत्त्वपूर्ण 5 प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत, जे प्रश्न मित्रांनो तुम्हाला तुमची पोस्ट मिळवून देतील. तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. तत्पूर्वी जर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. काय म्हणते पहा, पहिला प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला आहे. पहा पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो, तर पहिला प्रश्न आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कारण की हा विस्तार अधिकाऱ्याला विचारलेला प्रश्न आहे. एक मिनिट मी कलर घेतो. हा विस्तार अधिकाऱ्याला विचारलेला प्रश्न. पहा पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो, तर पहिला प्रश्न मित्रांनो आपल्याला या ठिकाणी काय म्हणतो, पहा लक्ष द्या थोडंसं, एक मिनिट. पहा पहिला प्रश्न आपल्याला काय म्हणतो, पहिला प्रश्न पहा काय म्हणतो, सुनील एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो, अनिल तेच काम 10 दिवसामध्ये करतो. जर सुनीलने 3 दिवस काम केले व तो काम सोडून गेला, तर उरलेले काम अनिल किती दिवसामध्ये पूर्ण करेल. आता मित्रांनो, ही जी काही विस्तार अधिकारी ही जी काही पोस्ट आहे, ही पोस्ट मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा पेपर कोण घेतलेला आहे, तर हा IBPS ने घेतलेला आहे. विस्तार अधिकारीचा पेपर कोण, IBPS ने घेतलेला आहे. त्यामुळे मित्रांनो IBPS ने कशा स्वरूपाचे प्रश्न विचारले होते हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. ठीक आहे. मग पहा मित्रांनो, या ठिकाणी काय म्हणले, अनिल एक काम किती दिवसामध्ये, सुनील एक काम किती दिवसामध्ये करतो, 12 दिवसामध्ये. मग लिहून घ्या, आपण खाली लिहू सुनील. सुनील सुनील काय करतो मित्रांनो, एक काम किती दिवसामध्ये करतो, 12 दिवसामध्ये करतो. ठीक आहे. सुनील एक काम 12 दिवसामध्ये करतो. आणि अनिल 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 काय करतो, तर अनिल तेच काम किती दिवसामध्ये करतो, 10 दिवसामध्ये करतो. आता काय म्हणलं, या दोघांनी मिळून काम केलं, परंतु या ठिकाणी काय म्हणले पहा, या दोघांनी मिळून काम करायचं, परंतु कधी करायचंय, जर सुनीलने अनिल एक काम 12 दिवसामध्ये करतो आणि सुनील एक काम 12 दिवसामध्ये करतो, अनिल एक काम 10 दिवसामध्ये करतो. जर सुनीलने 3 दिवस काम केले, कोण काम केलं मित्रांनो, सुनीलनं काम केलं. पहा या ठिकाणी काय म्हणलं, सुनीलनं काम केलं. याचा अर्थ मित्रांनो, सुनील एक काम किती दिवसामध्ये करतो, 12 दिवसामध्ये करतो. आता मला सांगा, सुनील जर एक काम 12 दिवसामध्ये करत असेल, तर 3 दिवसामध्ये त्याचं काम किती पूर्ण होणार, 3 दिवसामध्ये 3 छेद म्हणजे 12 पैकी 3 भाग या ठिकाणी तो करणार आहे. समजून घ्या. कारण की सुनील एक काम 12 दिवसामध्ये करतो, त्यांनी काय केलं मित्रांनो, 3 दिवस काम केलं. 3 दिवस काम केलं, केलेलं काम काय करायचं मित्रांनो, कधी सुद्धा 12च्या डोक्यावर लिहायचं. एकूण कामाच्या डोक्यावर केलेलं काम लिहायचं. म्हणजेच मित्रांनो, या 12च्या डोक्यावर आपण जे काही 3 काम लिहिलं, म्हणजे 3 या ठिकाणी 12 पैकी किती काम केलं मित्रांनो, 3 काम केलं. 12 पैकी किती काम केलं, 3 केलं. मग या 12 पैकी 3 काम केलं जर असेल, तर शिल्लक काम किती राहणार, शिल्लक काम राहणार मित्रांनो 12 मधून या ठिकाणी मग 3 मायनस करा. पहा मी काय म्हणतो, लक्ष द्या बोलण्याकडे. 12 मधून 3 मायनस केले, 12 मधून 3 मायनस केल्याच्या नंतर किती राहणार मित्रांनो, 12 मधून 3 मायनस केल्याच्या नंतर 9 राहणार. म्हणजे शिल्लक काम किती राहणार, शिल्लक काम राहणार मित्रांनो 9/12. किती राहणार, 9/12 हे काम काय शिल्लक राहणार. एवढं काम शिल्लक राहणार, तर हे काम कोणाला करायचं. आता जे काही शिल्लक काम या ठिकाणी म्हणलेले पहा, शिल्लक काम या ठिकाणी उरलेले काम अनिल किती दिवसामध्ये करेल. आता हे जे काही 9 हे जे काही काम उरलेले मित्रांनो आपलं, एक मिनिट, हे जे काही 9/12 हे जे काय आपलं काम उरलेलं आहे, तर हे काम कोणाला करायचंय, हे काम करायचं मित्रांनो या ठिकाणी अनिलला. मग अनिल एक काम किती दिवसामध्ये करत आहे, 10 दिवसामध्ये करत आहे. मग अनिल एक काम 10 दिवसामध्ये करत आहे, तर मग काय करा, याला गुणाकारामध्ये 10 करा. पहा काय म्हणलं मी तुम्हाला, या गुणाकारामध्ये 10 करा. आता काय करा मित्रांनो, हे जे काही वरती 3 दिसत आहेत याला आणि खाली दिसत आहेत 12, म्हणजे अंशामध्ये 3 आहेत, छेदामध्ये 12 आहेत. याला कोणत्या संख्येने भाग जातो का, तर देऊन घ्या अगोदर. तर 3 ने भाग जाईल. 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9 आणि 3 चोक 12, 3 चोक 12. याचा अर्थ मित्रांनो 3/4 आणि गुणाकारामध्ये 10 राहिलं. मग या 2 आपण 10 या ठिकाणी 4 आणि 10 याला 2 न भाग देऊ शकतो. बे 1 बे, बे 2 4 आणि बे 5 10, बे 5 10. मग पहा 3 गुणाकारामध्ये 5 जर केला तर किती झालं मित्रांनो, 3 5 15, 3 5 15 आणि छेदामध्ये 2. आता 2 न जर भाग जर दिला तर कितीचा भाग जाणार आहे मित्रांनो, 2 न जर भाग जर दिला तर तो भाग जाणार आहे पहा, बे 1 बे, बे 7 14, बे 7 14 आणि 15 मधून 14 गेल्याच्या नंतर 1 राहिला. म्हणजे पॉईंट देऊन काय करायचं मित्रांनो, पॉईंट देऊन आपण घेतला शून्याचा, म्हणजे झाले 10. म्हणजेच बे 1 बे, बे 5 10, बे 5 10. ठीक आहे. म्हणजेच याचा अर्थ
अनिल एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो. सुनील एक काम 12 दिवसामध्ये पूर्ण करतो. अनिल तेच काम 10 दिवसामध्ये करतो. जर सुनीलने 3 दिवस काम केले व तो काम सोडून गेला तर उरलेले काम अनिल किती दिवसामध्ये करेल? तर उरलेले काम अनिल मित्रांनो 7.5 दिवसामध्ये करणार आहे. किती ऑप्शनमध्ये दिले? ऑप्शन क्रमांक 4 मध्ये दिले, म्हणून ऑप्शन क्रमांक 4 आहे आपल्या प्रश्नाचे. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. जर मित्रांनो तुम्हाला केलेलं काम, शिल्लक काम हे कसं काढायचं, तर या स्वरूपाचा मित्रांनो बेसिक व्हिडिओ मी बनवलेला होता काल. तो जर व्हिडिओ पाहिला नसेल त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहून घ्या. त्याच्यानंतर हे तुम्हाला गणित समजणार आहे. त्यामध्ये मी बेसिक पासून तुम्हाला सांगितलेलं आहे. चला आता पुढचा प्रश्न या ठिकाणी पाहूयात. 2 नंबरचा प्रश्न सुद्धा मित्रांनो विस्तार अधिकारी या पदासाठीच विचारलाय. IBPS ने विचारलेला प्रश्न आहे. पहा 2 नंबरचा प्रश्न काय म्हणतो, रेणू व सोनू यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे आहे. जर रेणूचे वय सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा 6 ने कमी आहे तर रेणूचे वय किती? विस्तार अधिकारी या पदासाठी विचारलेला प्रश्न IBPS ने घेतलेली परीक्षा. पहा सर्वप्रथम तर तुम्हाला काय करायचं आहे, या प्रश्नासाठी व्हिडिओ स्टॉप करून स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा. खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे मित्रांनो. हा प्रश्न खूप वेळेस IBPS या कन्सेप्टवर प्रश्न विचारतो. पहा IBPS काय करतं मित्रांनो, आकडे चेंज करेल परंतु कन्सेप्ट तीच ठेवतो, हे लक्षात ठेवा. मग सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, रेणू आणि सोनू यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे आहे. जर रेणूचे वय सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा 6 ने कमी, म्हणजेच याचा अर्थ कोण मोठा आहे मित्रांनो, या ठिकाणी सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा 6 ने कमी. याचा अर्थ सोनूचं वय आपल्याला काय, कोणाच्या वयाची दुप्पट करायची? सोनूच्या वयाची दुप्पट करायची. मग काय करायचं मित्रांनो, या ठिकाणी लिहू सोनू. ही झाली मित्रांनो आपली सोनू, ही झाली सोनू. आणि या साईडला लिहा रेणू, ही झाली रेणू. आता आपल्याला काय करायचं, ही जी काही सोनू आहे, ही जी काय आपली सोनू आहे, या सोनूचं वय आपल्याला माहित नाही. मग सोनूचं वय माहित नाही तर आपण काय करूयात मित्रांनो, सोनूचं वय x लिहूयात. मग सोनूचं वय x लिहिल्याच्या नंतर हे काय म्हणते पहा, सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा. मग सोनूच्या वयाची दुप्पट करायची. याचा अर्थ सोनूचं वय आपण x मानलं, मग 2x करा म्हणजे तिच्या वयाची दुप्पट झाली. आता दुप्पट झाल्याच्या नंतर काय, दुपटीपेक्षा 6 ने कमी, दुपटीपेक्षा 6 ने कमी म्हणजेच या ठिकाणी काय करायचं, -6 करा. 6 ने कमी म्हणते, जास्त म्हणत नाही. ठीक आहे, ही झाली आपली कंडिशन. मग पहिल्या कंडिशनमध्ये काय म्हणते, रेणू आणि सोनू यांच्या वयाची बेरीज 66 वर्षे. म्हणजेच ह्या कंडिशन केल्याच्या नंतर या दोघींच्या वयाची बेरीज किती आहे मित्रांनो, या दोघींच्या वयाची बेरीज आहे 66 वर्षे. 66 वर्षे. मग आता तुमच्या लक्षात आलं असेल, हे 2x आणि x किती झाला मित्रांनो, 3x झाला. पहा समजून घ्या, 3x झाला. 3x बरोबर काय झाला, 3x बरोबर हे जे काही 66 आहेत हे 66 लिहा. आणि हे मायनसमध्ये जे काही 6 होते, मायनसमध्ये जे काही 6 होते इकडे गेल्याच्या नंतर प्लसमध्ये जातील. पक्षांतर झालं. मग इकडं पक्षांतर झालं म्हणजे इकडं काय झालं, मायनसचा प्लस झाला म्हणजे +6 झाला. समजलं इथपर्यंत? इथपर्यंत समजल्याच्या नंतर मित्रांनो हे 3x आला. 3x बरोबर 66 आणि 6 झाला मित्रांनो 72. 66 आणि 6 किती झाला, 72. मग x बरोबर काय करायचं, आता x हे गुणाकारामध्ये जे काही 3 दिसत आहेत हे गुणाकारामध्ये असल्यामुळे इकडे भागाकारामध्ये जातील. भागाकारामध्ये गेल्याच्या नंतर x बरोबर 72, x बरोबर 72 आणि भागाकारामध्ये 3. 3 जर भाग जर दिला तर कितीचा जाईल मित्रांनो, 3 1 3, 3 2 6, उरला 1 झाला 12. म्हणजे 3 चौक 12, 3 चौक 12 म्हणजे x ची किंमत किती आली मित्रांनो, 24. x ची किंमत किती आली, x बरोबर आली मित्रांनो 24. आता x बरोबर किती आली मित्रांनो, 24 आली. आता x बरोबर 24 आल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, आपण x कोणाचं वय मानलं होतं, सोनूचं वय मानलं होतं. मग सोनूचं वय आपल्याला या ठिकाणी मिळालेलं आहे ते आहे 24. मात्र आपल्याला गणितामध्ये कोणाचं वय विचारलं, रेणूचं वय विचारलं. मग गणितामधली कन्सेप्ट एक पहिली तुम्ही वाचली, दुसरी वाचली असेल. जर रेणूचे वय सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा, रेणूचं वय सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा सोनूच्या वयाची दुप्पट करा. सर्वप्रथम काय करा, सोनूच्या वयाची दुप्पट करा. सर्वप्रथम काय करा, सोनूच्या वयाची दुप्पट करा. सोनूचं वय किती मिळालं तुम्हाला, सोनूचं वय मिळालं मित्रांनो 24 वर्षे. मग या 24 ची दुप्पट करा, 24 ची दुप्पट करा. कारण की ते गणितामध्ये काय म्हणते, सोनूच्या वयाच्या दुपटीपेक्षा म्हणजे सोनूचं वय दुप्पट केलं. आता दुप्पट केल्याच्या नंतर काय करायचं, दुपटीपेक्षा 6 ने कमी म्हणजे त्याचा अर्थ दुप्पट करून त्यामधून 6 मायनस करायचे. आपल्याला कोणाचं वय भेटणार, रेणूचे वय. रेणूचे वय, रेणूचे वय आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. मग पहा 24 ची दुप्पट किती झाली मित्रांनो, 24 दोन्ही 24 गुणाकारामध्ये 2 करा. 24 गुणाकारामध्ये 2 -6 म्हणजे 24 गुणाकारामध्ये 2 जर केलं तर 24 दोन्ही 48 -6 जर केलं तर येते मित्रांनो 42 वर्ष. म्हणजे याचा अर्थ रेणूचं वय किती आहे, तर रेणूचं वय आहे मित्रांनो या ठिकाणी 42 वर्ष. किती, 42 वर्ष. ऑप्शन क्रमांक 4 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर, विस्तार अधिकारी या पदासाठी विचारलेले प्रश्न. ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा. हा प्रश्न विचारलाय मित्रांनो TCS ने.
हा प्रश्न TCS ने विचारला मित्रांनो. हा प्रश्न पोलीस भरतीला सुद्धा खूप वेळेस विचारलेला प्रश्न आहे या कंशपूर. पहा प्रश्न काय म्हणतो, एका किल्ल्यावर 700 सैनिकांना 30 दिवस पुरेल इतकं अन्न आहे. जर 10 दिवसाच्या नंतर 300 सैनिक आले तर ते अन्न किती दिवस पुरेल. आता पहा मित्रांनो, जे काही सुरुवातीला सैनिक होते 700, यांना किती दिवस पुरत होतं, यांना पुरत होतं मित्रांनो 30 दिवस. मग त्याच्यानंतर काय केलं मित्रांनो, 10 दिवसाच्या नंतर आले कधी ते दुसरे सैनिक, 10 दिवसाच्या नंतर 300 सैनिक त्यामध्ये आले तर ते अन्न किती दिवसामध्ये पुरेल. आता ह्याचे काय पहिलं ऑप्शन दिले 25, 2 नंबरचा ऑप्शन 30, 3 नंबरचा ऑप्शन आहे 14 आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे 20. यापैकी एक आन्सर आपल्याला या ठिकाणी काढायचे. मग पहा, ज्यावेळेस तुम्हाला किल्ल्यावरील सैनिक यावर आधारित प्रश्न विचारले जातात त्यावेळेस सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, पहिले दिवस आणि दुसरे दिवस म्हणजे पहिले दिवस आणि नंतरचे दिवस यामध्ये काय करायचं, सर्वप्रथम तर फरक काढायचा. सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, पहिले दिवस किती आहेत मित्रांनो 30. पहा मी काय म्हणतो, पहा पहिले दिवस आणि नंतरचे दिवस यामधला फरक घ्या. पहिले दिवस किती आहेत मित्रांनो 30, यामधला फरक घ्यायचा म्हणजे याची करायची मायनस काय करायचं आपल्याला, नंतरचे दिवस आहेत 10. ठीक आहे, ही पहिली स्टेप करा. पहा पहिली स्टेप काय करायचा, दोघांच्या जे काही दिवस आहेत त्या दिवसामधला फरक घ्या. फरक घेतल्याच्या नंतर काय करा मित्रांनो, यामध्ये गुणाकाराचे चिन्ह द्या. गुणाकाराचे चिन्ह दिल्याच्या नंतर पहिले जे काही सैनिक ते सैनिक लिहा. पहिले सैनिक जे असतील ते सैनिक लिहा. पहिले किती सैनिक आहे मित्रांनो 700 लिहा. आता छेदामध्ये आपल्याला काय करायचं, पहा काय म्हणलं तुम्हाला, सर्वप्रथम काय करायचं, दोघांमधला दिवस आहेत त्यामधला फरक घ्या. त्याच्यानंतर पहिले सैनिक लिहा. आता 10 दिवसाच्या नंतर किती सैनिक येत आहेत मित्रांनो, 10 दिवसाच्या नंतर या ठिकाणी येत आहेत 300 सैनिक. 300 सैनिक येत आहेत, याचा अर्थ पहिले 700 आणि आता 300 किती झाले मित्रांनो 1000. हे किती झाले मित्रांनो 1000. मग सर्वप्रथम काय करायचं मित्रांनो, जे काय फरक घेतल्याच्या नंतर दिवसामधला फरक घ्या, पहिले सैनिक लिहा आणि नंतरचे सैनिक या दोघांची छेदामध्ये बेरीज करा. आता 1000 का आले तर पहिले सैनिक 700 आणि नंतरचे सैनिक 300 म्हणजे 700 आणि 300 झाले 1000. नाही तर बरेच मुलं कन्फ्यूज होतील की म्हणतील हे 1000 कुठून आणले. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला समजलेलं असेल. आता पुढे काय करायचं, यामधला जो काय फरक तुम्हाला दिसत आहे, हा जो काय फरक तुम्हाला दिसत आहे कितीचा फरक आहे मित्रांनो, 20चा फरक आहे. कारण की 30 मधून 10 गेला 20 राहिला म्हणून इथं 20 लिहा. 20 लिहिल्याच्या नंतर पहिले जे काही सैनिक आहेत 700 ते 700 सैनिक लिहा आणि यामध्ये काय करा मित्रांनो 1000 काढा. यामध्ये छेदामध्ये काय करायचं 1000 तुम्हाला या ठिकाणी काय करायचं 1000 या ठिकाणी छेदामध्ये लिहायचे. आता छेदामध्ये किती शून्य दिसत आहेत तुम्हाला, 3 दिसत आहे. 1 2 3. 5 छेदामध्ये आपण 3 शून्य कॅन्सल केले, मग अंशामध्ये सुद्धा आपल्याला 3 शून्य कॅन्सल करायचे. एक कमी सुद्धा नाही जास्त सुद्धा नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, मग हा शून्य कटला पहिला, दुसरा कटला, त्याच्यानंतर हा तिसरा कटला, 3 शून्य कटला. आता राहिलं मित्रांनो 2 गुणाकारामध्ये 7 आणि छेदामध्ये काय राहिला 1 राहिला. म्हणजे 1 ने भाग दिला तरी सुद्धा मित्रांनो जो येणार आहे तोच येणार आहे. ठीक आहे, म्हणजे एका संख्येनं 1 ने कोणत्याही संख्येला भाग दिला तर 30 संख्या येत असते. म्हणजेच याचा अर्थ 7 दोन्ही 14, 7 दोन्ही 14. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी तेच अन्न आता किती दिवस पुरेल, 14 दिवस पुरेल. म्हणजे एका किल्ल्यावर 700 सैनिकांना 30 दिवस पुरेल इतकं अन्न होतं. 10 दिवसाच्या नंतर त्यामध्ये 300 सैनिक आले तर ते अन्न किती दिवस पुरेल, अशा स्वरूपाचा प्रश्न तलाठी भरतीला TCS ने विचारलेला आहे. तर ते अन्न आपल्याला किती दिवस पुरेल तर 14 दिवस पुरणार आहे. किती 14 दिवस या ठिकाणी पुरणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. काही सजेशन असेल तर मित्रांनो नक्की मला आपला एक मित्र म्हणून सजेशन देऊ शकता. कारण की मित्रांनो तुमचं सजेशन या ठिकाणी मला खूप लाभदायक ठरू शकतं. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमच्या सजेशन मधलं मला यामध्ये काय चेंज करायचे हे तुम्हाला मला सांगू शकता आपला एक सहकारी मित्र म्हणून. त्यामुळे मित्रांनो तुम्ही मला नक्की सजेशन देऊ शकता, कमेंट सुद्धा करू शकता मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते. ठीक आहे, 4 नंबरचा प्रश्न पहा. हा पोलीस भरती 2012 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. जर तुम्ही पोलीस भरतीची तयारी करत असाल तर मित्रांनो तुमच्यासाठी हे संपूर्ण प्रश्न खूप आणि खूप इम्पॉर्टंट आहेत. कारण की ऑफलाईन परीक्षेमध्ये आणि काही ऑनलाईन परीक्षेमध्ये मिक्स स्वरूपाचे प्रश्न आपण घेतलेले आहेत. पहा, अनिल व सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर 6:3 आहे व त्यांच्या वयाची बेरीज 45 वर्ष आहे. तर आणखी 5 वर्षाच्या नंतर सुनीलचे वय किती असेल. आता सुनीलचे वय आपल्याला 5 वर्षाच्या नंतरचं काढायचं. सर्वप्रथम काय मित्रांनो अनिल आणि सुनील यांच्या वयाचं गुणोत्तर किती 6:3 आहे. मग लिहून घ्या मित्रांनो या ठिकाणी काय करा अनिल लिहून घ्या. अनिल हा झाला मित्रांनो अनिल आणि हा झाला या ठिकाणी सुनील, हा झाला सुनील. आता अनिल आणि सुनील यांच्या वयाचे गुणोत्तर किती 6:3 आहे. मग सुरुवातीला कोण आहे मित्रांनो अनिल आहे म्हणून अनिलच्या वयाचे गुणोत्तर आहे 6. 2 नंबरला कोण आहे सुनील, 2 नंबरचं गुणोत्तर आहे 3 म्हणून या ठिकाणी 3 लिहा. कारण की गुणोत्तर मित्रांनो इकडं तिकडं जर झालं म्हणजे सुनीलचं गुणोत्तर आपण अनिलला लिहिलं आणि अनिलचं गुणोत्तर जर सुनीलला जर लिहिलं तर मित्रांनो आपला प्रश्न चुकतो. त्यामुळे मी तुम्हाला बेसिक पासून सांगत आहे. ठीक आहे,
आता या दोघांच्या वयाची बेरीज किती 45 वर्षे. ज्यावेळेस तुम्हाला गुणोत्तरामध्ये बेरीज दिलेली असते त्यावेळेस गुणोत्तराची बेरीज करा. ज्यावेळेस त्या दोघांच्या वयामधील फरक दिलेला असतो त्यावेळेस काय करायचं वजाबाकी करायची, ही गोष्ट लक्षात ठेवायची. मग आपल्याला या ठिकाणी काय म्हणलेले दोघांच्या वयाची बेरीज किती आली तर बेरीज करा मग गुणोत्तराची. दोघांच्या वयाची बेरीज आहे 45 वर्ष. किती आहे मित्रांनो 45 वर्ष. ठीक आहे. आता मग काय करा हे 6 आणि 3 याची बेरीज करा. यांची बेरीज किती झाली मित्रांनो 6 आणि 3 झाली 9. 6 आणि 3 किती झाली मित्रांनो 9. आता 9 आल्याच्या नंतर या 9चं काय करायचं हे जे काही 9 तुम्हाला दिसतात या 9 9 45 ला भागून घ्यायचं. एकूण वयाला 9 न भागून घेऊयात. 9 न भागल्याच्या नंतर किती येणार मित्रांनो 9 5 45 किती येणार मित्रांनो 5 येणार. आता हे 5 आल्याच्या नंतर हे 5 आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. आता 5 आल्याच्या नंतर करायचं काय जर आपल्याला 5 आल्याच्या नंतर आपल्याला अनिलचं वय आणि सुनीलचं वय दोघांचं वय काढायचं म्हणून काय करूयात या 5 काय करूयात मित्रांनो अनिलचं वयाचं गुणोत्तर किती आहे 6 म्हणून इथं 6 न गुणून घ्या. सुनीलच्या वयाचं गुणोत्तर किती आहे मित्रांनो सुनीलच्या वयाचं गुणोत्तर आहे या ठिकाणी 3 म्हणून याला 3 न गुणून घ्या. म्हणजेच या ठिकाणी हे जे काही वय आपल्याला निघणार आहे हे वय जे आहे मित्रांनो पहिलं 6 गुणोत्तर कोणाचं अनिलचं म्हणजे 6 पंचे 30 वर्ष कोणाचं वय आलं 30 वर्ष आलं या ठिकाणी अनिलचं वय. हे कोणाचं वय आहे अनिलचं अनिल कारण की अनिलच्या गुणोत्तरांना आपण या ठिकाणी गुण दिले. ज्याच्या गुणोत्तरानं गुणलं तेच वय या ठिकाणी निघत असतं. आता 3 गुणोत्तर कोणाचं आहे 3 गुणोत्तर आहे सुनीलचं. मग 3 जर आपण 5 जर गुणलं तर किती 5 त्रिक 15 5 त्रिक 15. आता हे 15 वय कोणाचं आलेलं 15चं वय आलं सुनीलचं कारण की सुनीलचं गुणोत्तर आहे म्हणजे सुनीलचं वय आहे मित्रांनो या ठिकाणी 15. सुनीलचं वय या ठिकाणी आहे 15. मग आपल्याला वय विचारलं कोणाचं सुनीलचं 5 वर्षाच्या नंतरचं वय 5 वर्षाच्या नंतरचं म्हणजे आजचं वय किती निघलं 15. आता 5 वर्षाच्या नंतरचं वय आपल्याला काढायचं म्हणजे आजचं वय तर आपल्याला माहिती आहे ते आहे मित्रांनो 15. 5 वर्षाच्या नंतरचं विचारलं म्हणून या ठिकाणी प्लस 5 करा. 5 वर्षाच्या नंतरचं विचारलं म्हणून 5 करा प्लस करा म्हणजे किती झालं मित्रांनो 20. जर तुम्हाला विचारलं असतं 5 वर्ष अगोदरचं वय किती अगोदरचं जर विचारलं असतं तर 15 मायनस 5 करा 15 मायनस 5 केला म्हणजे 10 वर्ष. अगोदरचं जर विचारलं असतं 10 वर्ष आलं असतं. नंतरचं विचारलं म्हणजे आपण प्लस केला म्हणजे मित्रांनो या ठिकाणी 20 वर्षे. ऑप्शन किती मध्ये दिलेले तर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये दिलेले ऑप्शन क्रमांक 1 आहे मित्रांनो आपल्या प्रश्नाचं उत्तर. आशा करतो मित्रांनो हा सुद्धा प्रश्न तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेला असेल. पुढचा प्रश्न पाहूयात मित्रांनो महत्त्वाचा प्रश्न आहे. हा प्रश्न मित्रांनो परिचय या पदासाठी 2024 मध्ये विचारलेला प्रश्न आहे. 1 मिनिट प्रश्न तोपर्यंत वाचून घ्या मित्रांनो. पुढील पैकी वेगळा महिना तुम्हाला ओळखायचा आहे. झेडपी परिचय 2014 मध्ये ऑफलाईन परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न 2014 मध्ये. हा प्रश्न मित्रांनो उस्मानाबाद जिल्हा परिषदला विचारलेला आहे. हे जे काय मित्रांनो वर्षामधले जे काही महिने असतात यावर आधारित सर्वच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. आता हा जो काही प्रश्न तुम्हाला दिसत आहे पुढीलपैकी वेगळा महिना ओळखा अतिशय सोपा प्रश्न आहे. हा जो काही प्रश्न तुम्हाला दिसत आहे मित्रांनो हा अतिशय सोपा प्रश्न आहे. काय म्हणेल मित्रांनो या ठिकाणी सोपा. हा अतिशय सोपा प्रश्न आहे परंतु मित्रांनो जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल आणि जर मित्रांनो तुमची कन्सेप्ट क्लिअर नसेल तर हा सर्वात अवघड प्रश्न सर्वात 1 मिनिट सर्वात अवघड प्रश्न सर्वात अवघड प्रश्न. जर तुम्हाला याची कन्सेप्ट माहित नसेल तर हा किती जरी वेळ घातला तरी सुद्धा तुम्हाला हा सुटणार नाही समजणारच नाही नेमकं आहे काय नाही काय. आणि जर तुमची कन्सेप्ट क्लिअर असेल तर फक्त तुम्ही 5 सेकंदामध्ये याचा आन्सर काढू शकता. कसं तर आता मी तुम्हाला सांगतो पहा 1 मिनिट हे जे काही मी लिहिलं ते करून टाकतो 1 मिनिट पहा. आता काय करूयात मित्रांनो या ठिकाणी महिने दिलेत मित्रांनो तुम्हाला. पहिला महिना दिलेला मार्च महिना. ठीक आहे पहिला महिना काय दिले तुम्हाला मार्च महिना दिलेला आहे. मार्चच्या नंतर दुसरा महिना दिलेला आहे मित्रांनो जून. तिसरा महिना दिलेला आहे तुम्हाला या ठिकाणी जानेवारी आणि 4 नंबरचा महिना दिलेला आहे मित्रांनो तुम्हाला डिसेंबर. मग काय आता या ठिकाणी काय होईल तर मित्रांनो लक्षात द्या. आता हे जे काय महिने आहेत आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहेत पहा. आता वेगळा महिना पहिला महिना आहे मार्च दुसरा महिना आहे जून तिसरा महिना आहे जानेवारी आणि 4 नंबरचा महिना आहे मित्रांनो डिसेंबर. सर्वप्रथम तर मित्रांनो तुम्हाला जे काही महिने असतात या महिन्यातले तुम्हाला काय करतो मी महिने लिहून दाखवतो अगोदर. सर्वप्रथम आपला महिना कोणता मित्रांनो जानेवारी पहा जानेवारी. त्याच्यानंतर मित्रांनो फेब्रुवारी त्याच्यानंतर मार्च एप्रिल मे त्याच्यानंतर मित्रांनो जून जुलै पहा लिहून घ्या जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर
आणि डिसेंबर, हे डिसेंबर, हे झाले मित्रांनो आपले महिने. आता पहा मित्रांनो, सर्वप्रथम काय करायचं तुम्हाला, आता हे जो काही जानेवारी महिना आहे किती दिवसाचा आहे, तर जानेवारी महिना मित्रांनो 31 दिवसाचा. हे खूप महत्त्वाचं आहे पहा, कॅलेंडरमध्ये यावर खूप प्रश्न विचारले जातात. 31 दिवसाचा. फेब्रुवारी महिना मित्रांनो किती, 28 दिवसाचा किंवा 29 दिवसाचा असतो. आता 28 दिवस कधी येतात, 29 दिवस कधी येतात, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. मार्च महिना आहे मित्रांनो 31 दिवसाचा. एप्रिल महिना आहे मित्रांनो या ठिकाणी 30 दिवसाचा. त्याच्यानंतर मे महिना आहे मित्रांनो 31 दिवसाचा. त्याच्यानंतर जून महिना किती दिवसाचा आहे, जून महिना आहे मित्रांनो 30 दिवसाचा. जुलै महिना आहे मित्रांनो 31 दिवसाचा. ऑगस्ट महिना आहे मित्रांनो 31 दिवसाचा. सप्टेंबर महिना आहे मित्रांनो 30 दिवसाचा. ऑक्टोबर महिना आहे मित्रांनो 31 दिवसाचा. त्याच्यानंतर नोव्हेंबर महिना आहे मित्रांनो या ठिकाणी 30 दिवसाचा. आणि डिसेंबर महिना आहे मित्रांनो या ठिकाणी 31 दिवसाचा. ठीक आहे, हे झाले मित्रांनो महिन्यामधले दिवस. आता यावर आधारित आपल्याला जो काही प्रश्न विचारले, हा प्रश्न मित्रांनो ही कन्सेप्टवर आधारित आहे. त्यामुळे मी तुम्हाला हे लिहून दाखवलं. कशासाठी, तर मित्रांनो पहा, गणित हा विषय कन्सेप्टचा विषय आहे. त्यामुळे तुम्हाला पहा, मी 5 जरी गणित शिकवत असेल, परंतु कन्सेप्टनुसार जर शिकवलं तर यावर आधारित तुम्ही कसाही प्रश्न येतो तुम्ही सोडू शकता. परंतु जर मित्रांनो मी 10 प्रश्न घेत असेल, परंतु याचं फक्त उत्तरच जर तुम्हाला सांगून जात असेल, तर या ठिकाणी शिकवण्याला काही अर्थ नाही, कारण की हा जनरल नॉलेजचा सब्जेक्ट नाही. समजून घ्या, या विषयामध्ये जर तुम्हाला पैकीच्या पैकी किंवा चांगल्या परफेक्ट जर व्हायचं जर असेल, तर तुम्हाला कन्सेप्ट ह्या खूप महत्त्वाचे आहेत. पहा, कन्सेप्ट स्ट्रिक नाही, पहा हे स्ट्रिक बोलतात नाही, ज्यावेळेस तुमच्या कन्सेप्ट क्लिअर त्याच वेळेस हे ट्रिक तुम्हाला समजत असतात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे सर्वप्रथम कन्सेप्टवर फोकस मारा. जर तुम्हाला गणित विषयामध्ये मार्क येत नसतील तर मित्रांनो हे तुम्हाला कोणी सांगणार नाही. सर्वप्रथम कन्सेप्टवर फोकस मारा. मग मित्रांनो तुम्हाला डिसेंबर महिना दिसत आहे, तो किती दिवसाचा आहे मित्रांनो, 31 दिवसाचा दिसत आहे. जानेवारी महिना सुद्धा किती दिवसाचा आहे, 31 दिवसाचा आहे. जून महिना किती दिवसाचा आहे मित्रांनो, जून महिना या ठिकाणी आहे 30 दिवसाचा. आणि मार्च महिना आहे मित्रांनो 31 दिवसाचा. मग पहा, मार्च महिना 31 दिवसाचा, जून महिना 30 दिवसाचा, जानेवारी महिना 31 दिवसाचा, डिसेंबर महिना 31 दिवसाचा. मग मित्रांनो आता या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे, की जे काय महिने मी तुम्हाला सांगितले यापैकी वेगळा महिना कोणता, यापैकी वेगळा महिना कोणता, हे तुम्हाला मित्रांनो मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. या प्रश्नाचं उत्तर मी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगणार नाही, कारण की याची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलेले आणि होता मित्रांनो या ठिकाणी सर्व जे काही महिने मी तुम्हाला लिहून दिलेले हे महिने आणि त्याचे दिवस हे 100% आहे. आता तुम्हाला एक कन्सेप्ट या ठिकाणी मी सांगतो. एक महिन्याची कन्सेप्ट मी तुम्हाला सांगायचं विसरून गेलो, ती म्हणजे फेब्रुवारी महिन्याची. आता मित्रांनो यामध्ये लीप वर्ष, यामध्ये पहा मित्रांनो लीप वर्ष आणि सर्वसाधारण वर्ष, सर्वसाधारण वर्ष ह्या दोन कन्सेप्ट आहेत मित्रांनो कॅलेंडर या चॅप्टरमध्ये. तर लीप वर्षामध्ये काय असतं, तर मित्रांनो लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो. पहा, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना किती दिवसाचा असतो, 29 दिवसाचा. आणि सर्वसाधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना असतो मित्रांनो 28 दिवसाचा. पहा, लक्ष ठेवा, सर्वसाधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना असतो 29 दिवसाचा. 29 दिवसाचा फेब्रुवारी महिना असतो. ही कन्सेप्ट आता तुमची क्लिअर झाली असेल. आता तुम्ही म्हणाल की सर लीप वर्ष आणि सर्वसाधारण वर्ष ओळखायचं कसं, हे सुद्धा सांगतो. तर पहा, ज्या वर्षाला 4ने भाग जातो, ज्या वर्षाला 4ने पूर्णपणे भाग जातो ते कोणतं वर्ष असतं, तर ते असतं लीप वर्ष. ते कोणतं असतं मित्रांनो, लीप वर्ष असतं. ठीक आहे, लीप वर्ष असतं. जसं की मित्रांनो पहा, मी जर तुम्हाला म्हणलं या ठिकाणी 2000 काय मित्रांनो हे लीप वर्ष आहे. मी म्हणलं 1996 हे लीप वर्ष आहे, कारण की याला 4ने भाग जातो. आणि लीप वर्षाच्या बाबतीमध्ये दुसरा एक मुद्दा लक्षात ठेवा, एक लीप वर्ष भेटल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही 4 वर्षांनी पुढे जा, म्हणजे लीप वर्ष प्रत्येक 4 वर्षांनी येत असतं. लीप वर्ष प्रत्येक 4 वर्षांनी येत असतं. आता लक्षात ठेवा, लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असतो, सर्वसाधारण वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लीप वर्ष जर ओळखत असताना दिलेल्या वर्षाला जर 4ने पूर्णपणे भाग जात असेल तर ते लीप वर्ष असतं. सर्वसाधारण वर्ष म्हणजे ज्या वर्षाला 4ने भाग जात नाही ते सर्वसाधारण वर्ष असतं. आणि लीप वर्ष प्रत्येक 4 वर्षाच्या नंतर येत असतं. जर मित्रांनो तुम्हाला मी जर म्हणलं 2000 हे लीप वर्ष असेल, 2000 हे एक लीप वर्ष असेल, तर त्या पुढील लीप वर्ष कधी येईल, तर मित्रांनो यामध्ये 4 प्लस करा, म्हणजे 2004 मध्ये येईल. त्याच्या पुढचं कधी येईल, तर त्याच्या पुढचं येईल 2008 मध्ये. 2008 मध्ये त्याच्या पुढचं कधी येईल, तर 2012 मध्ये. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी एक तुम्हाला लीप वर्ष भेटल्याच्या नंतर परत एक, व त्यामध्ये जे लीप वर्ष भेटले त्यामध्ये प्लस 4 करत जा, किंवा 4 वर्षांनी समोर जाते तुम्हाला लीप वर्ष या ठिकाणी मिळणार आहे. तर मित्रांनो आशा करतो हे संपूर्ण गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेले असतील. मित्रांनो जर गणित समजले असतील तर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो आज आपण या ठिकाणी
विस्तार अधिकारी या पदासाठी विचारलेले प्रश्न, त्याच्यानंतर तलाठी भरती यामध्ये विचारलेले प्रश्न, पोलीस भरती या पदासाठी विचारलेले प्रश्न आणि ऑफलाईन परीक्षेमध्ये विचारलेले 2014 मध्ये परिचर या पदासाठी जो काही हा प्रश्न शेवटचा विचारला होता, हा प्रश्न मित्रांनो किती महत्त्वाचा होता हे तुम्हाला या ठिकाणी समजले असेल, कारण की शेवटच्या प्रश्नामध्ये जी कन्सेप्ट होती ही कन्सेप्ट मी तुम्हाला या ठिकाणी समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो आपला मोटिव्ह, आपला उद्देश हाच असणार आहे की या ठिकाणी आपल्याला गणित कमी जरी घेतले तरी सुद्धा त्यामध्ये कन्सेप्ट विद्यार्थ्यांना शिकवायच्या, जेणेकरून आपण एकदा कन्सेप्ट सांगितल्याच्या नंतर मित्रांनो तुम्ही काय होणार तर या ठिकाणी ज्याप्रमाणे मित्रांनो फुग्यामध्ये हवा भरली जाते, पहा आपण फुग्यामध्ये हवा भरण्याचं काम करायचं, आपोआप तो फुगा मित्रांनो या ठिकाणी त्याच्या क्वालिटीनुसार या ठिकाणी उडणार आहे. त्यामुळे गणित हा विषय सुद्धा असाच आहे. जर मित्रांनो तुमच्या कन्सेप्ट जर तुमच्या मनामध्ये पक्क्या फुगविल्या आणि कन्सेप्ट जर तुमच्या मनामध्ये जर परफेक्ट जर बसल्या तर मित्रांनो तुम्ही स्वतःहून या ठिकाणी कितीही गणित सोडू शकता. त्यामुळे आपल्यासाठी कन्सेप्ट ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. मित्रांनो गणित हा विषय मी तुम्हाला मुळीच सांगेल की गणित हा विषय पूर्णपणे कन्सेप्टवर आधारित विषय आहे. त्यामुळे मित्रांनो यामध्ये तुम्ही किती प्रश्न सोडवता यापेक्षा तुम्ही कन्सेप्ट किती समजून घेता हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर काय होतं, तुम्ही कन्सेप्ट समजून घेत नाहीत, गणित सोडत जाता आणि काय होतं परीक्षेमध्ये थोडासा गणित थोडं जरी फिरवलं तरी सुद्धा तुम्हाला या ठिकाणी हातचे मार्क तुमच्या या ठिकाणी जाऊ नयेत यासाठी मित्रांनो आपण कन्सेप्टवर आधारित महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत, जे प्रश्न मित्रांनो तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी थांबूयात, पुन्हा भेटूत एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. पुढचे प्रश्न मित्रांनो असणार आहेत, पहा पुढचा जो काय आपला व्हिडिओ असणार आहे त्यामध्ये मित्रांनो जे काही प्रश्न असणार आहेत त्यामध्ये सुद्धा 5 प्रश्न असणार आहेत. हे 5 प्रश्न सुद्धा तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. आता मित्रांनो जर आपल्याला लाईव्ह घ्यायचं असेल ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये मला सांगू शकता, आपण लाईव्ह सुद्धा घेणार आहोत. यामध्ये पहा मित्रांनो बुद्धिमत्तेचे सुद्धा प्रश्न मी घेतलेले आहे. या ठिकाणी थांबतो मित्रांनो, पुन्हा भेटूयात एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय मित्रांनो. चांगला अभ्यास करा आणि आगामी काळामध्ये होणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळवा.